मनीषा हवालदार ही जी आरोपी आहे तिने शाळेतूनच प्रिंट काढल्याची माहिती आता मिळते। भौतिक शास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट तिने शाळेतूनच काढल्याची माहिती मिळते। मांढरेंच्या सांगण्यावरून हवालदारने हा गैरप्रकार केल्याची माहिती मिळते। शाळेतील अधिकृत कॉम्प्युटर आणि प्रिंटरचा तिने नीट पेपर फुटीसाठी वापर केल्याची आता माहिती मिळते। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। आता अक्षय, आता मनीषानं हे सगळे जे प्रिंटआउट्स आहेत पेपर फुटीचे ते सगळे तिने शाळेतूनच काढल्याची माहिती आता मिळतेय। काय अपडेट्स आहेत या संदर्भातले, सविस्तर बातमी काय? आपण बघू शकतोय की एनटीएच्या एम्पॅनल्ड ट्रान्सलेटर म्हणून खरं तर मनीषा हवालदार या अधिकृतरित्या सदस्य होत्या आणि त्यामुळे फिजिक्सच्या सगळ्या पेपरचा ॲक्सेस मनीषा हवालदार यांच्याकडे होता। मात्र ज्या ठिकाणी मनीषा हवालदारांनी या संपूर्ण प्रश्नावलीच्या प्रिंटआउट काढल्या होत्या त्या याच शाळेतून काढल्या होत्या, कारण ज्या शाळेत त्या मुख्याध्यापिका होत्या त्यांच्या केबिनमध्ये रितसर एक प्रिंटर, एक कम्प्युटर असे जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्यांच्या समोर उपलब्ध होते। त्यामुळे याच इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा त्यांनी फायदा घेत याच ठिकाणाहून फिजिक्सच्या पेपरची जी प्रश्नावलींची एक प्रिंटआउट आहे ती देखील याच शाळेतून केली। शाळेकडनं सध्या हवालदार यांचं निलंबन केलं जरी असलं तरी सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते येत्या काळात या शाळेत येऊन संपूर्ण कम्प्युटर किंवा प्रिंटआउट असे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत याचा तपास करू शकतात। पण त्यामुळे अत्यंत धक्कादायक माहिती म्हणावी लागेल, कारण की ज्या ठिकाणी हवालदार या मुख्याध्यापिका होत्या तिथूनच त्यांनी त्यांच्याच या केबिनमधून प्रिंटआउट ज्या आहेत फिजिक्सच्या पेपरच्या त्या त्यांनी पहिल्या काढल्या आणि त्यानंतर याच प्रकरणातल्या इतर आरोपी जे आहेत ज्यामध्ये मनीषा मांढरे यांचा सुद्धा उल्लेख आहे त्यांना याच शाळेतून काढलेल्या प्रिंटआउटच्या कॉपी ज्या आहेत त्या पुरवल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडे ठेवण्यात आलाय। अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता मनीषानं शाळेतूनच पेपरची प्रिंट काढल्याची माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक माहिती आहे। आणखी नवीन खुलासे होण्याची आज शक्यता आहे।